नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या टॉप 9 घडामोडी बघणार आहोत. सुरुवातीला राजकीय बातम्या. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार. एकूण 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला. 13 मे रोजी मतदान पार पडणार. निवडणूक आयोगाच्या शिवसेनेच्या निकालानंतर मोदी सुप्रीम कोर्टावर दबाव आणतायत. उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप. जी काय टिप्पणी करताय, मी आज जाहीर आरोप करतोय की तुम्ही सर्वोच्च न्यायालयावरती दबाव आणत आहात. काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करण्यासाठी मशिदींमधून फतवे. त्यामुळे सर्व हिंदूंनो, महायुतीला मतदान करा, हा माझा फतवा. राज ठाकरेंचा पुण्यातल्या सभेतून फतव्यांवरून आरोप. निवडणुकीच्या तोंडावरती फतवे काढले जात आहेत. काँग्रेसला मतदान करा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा. अजित पवारांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. शरद पवारांवर हल्लाबोल करताना राज ठाकरेंकडून अजितदादांची पाठराखण. मतभेद असतील माझे अजित पवारांबद्दल, पण एक गोष्ट तुम्हाला निश्चित सांगतो, अजित पवार या माणसाने कधी जातीपातीचं राजकारण नाही केलं. लंके तू किस झाड की पत्ती है, माझ्या नादी लागू नको. जे माझ्या नादी लागलेत त्यांचा मी पुरता बंदोबस्त केलाय. अजित पवारांचा निलेश लंकेंवर हल्लाबोल. माझ्या नादी लागू नको. महाराष्ट्रात जे जे माझ्या नादी लागले त्याचा पुरता बंदोबस्त केलेला महाराष्ट्राने बघितलेला. अरे तू तर किस झाड की पत्ती है, तू काय समजतो स्वतःला? लंकेंना दमदाटी करणाऱ्यांनी घरात दमदाटी करावी. लंकेंना दमदाटी केली तर सुप्रिया सुळे ढाल बनून उभी राहील. सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना इशारा. दमदाटी सुसंस्कृत महाराष्ट्रात चालणार नाही, आम्ही खपवून घेणार नाही. आणि जे निलेश लंकेला दम देतय ना, त्याला मला फार विनम्रपणे सांगायचे, दमदाटीनं ती तुम्हारे घर में चलाओ. मी कधी गुंडगिरी केली? निलेश लंकेंचा सवाल. मी ज्यांना नडायचं त्यांना नडतो. अजित पवारांच्या टीकेनंतर लंकेंचं प्रत्युत्तर. काय टीका केली जाते? निलेश लंके गुंडगिरी करतो. मी कधी गुंडगिरी केली का? अरे पण मी एखाद्याला नडायचं म्हणलं नडतो, यांना नडतो म्हणून मी गुंड ना. आमचे पक्ष फोडले तरी मोदी आता डोळे मारतात. डोळा मारला तरीही जाणार नाही. महाराष्ट्र लुटू देणार नाही. मोदींच्या ऑफरवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. आजपर्यंत तुम्ही सगळं फोडलं. शिवसेना फोडली, तोडली, राष्ट्रवादी तोडली, फोडली, तरी देखील कधी मला डोळा मार, कधी पवारांना डोळा मार. अहो, आज सकाळी पवारांना डोळा मारला की या आमच्याकडे. मोदींकडून कुठलीही ऑफर नाही. पवारांनी दादांसोबत आणि ठाकरेंनी शिंदेंसोबत यावं असा सल्ला. फडणवीसांचं स्पष्टीकरण. मोदीजींनी सल्ला दिला आहे की तुम्ही काँग्रेसमध्ये गेले तरी तुमची अवस्था तीच होणार आहे, कारण काँग्रेस ही संपणारा पक्ष आहे. त्यामुळे तुम्हाला खरंच जर काही करायचं असेल तर तुम्ही शिवसेनेने एकनाथराव शिंदेंसोबतच्या शिवसेनेसोबत जावं आणि तुम्ही अजितदादांच्या NCP सोबत जावं.